निसंग आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे ते देव. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती पो न शोषयती मृतः. कसा आहे तो देव? देव कसे आहेत? मग देवाला बांधू शकत नाही. गळ्याला दोर बांधायचा आहे पण देवाच्या नाही. आमच्या गळ्याला दोर बांधायचं म्हटल्यानंतर मनाला दोर बांधायचा. इथे कोण आहे? मन आहे इथे. आणि मनाला दोर बांधला की देव सापडतो. आपला विषय काय आहे? सगळ्यात करामती कोण आहे? मन. माणसाच्या देहाकडून, शरीराकडून, इंद्रियांकडून वेगवेगळ्या प्रकारची कर्म करून घेणारा कोण आहे? मन. त्या मनाला बांधा. ज्या दिवशी तुम्ही मनाला या भक्तीने, भावाने, श्रद्धेने, विश्वासाने बांधाल ना, परमार्थाकडे वाटचाल होईल, भक्तीकडे वाटचाल होईल, देवपूजा करायला लागाल, देवाचं नामस्मरण करायला लागाल. ह्या नामाने तुम्ही बांधून ठेवाल, ह्या भक्तीने तुम्ही बांधून ठेवाल त्या मनाला, त्याच दिवशी तुम्हाला देव सापडला जाईल. त्याच दिवशी तुम्हाला देवाची ओळख झाली जाईल. त्याच दिवशी. आणि ज्याला देवाची ओळख झाली, नुसती ओळख नाही बरं का, ज्याला देवाचा प्रत्यय आला, प्रचिती आली आणि त्याचं स्मरण ठेवून जो कर्म करतो तो मुक्त आहे. देव आहे माझ्या अंतःकरणामध्ये याचं स्मरण ठेवून जो कर्म करतोय तो मुक्त आहे. त्याला मोक्ष म्हणतात. चोरी लबाडी करणारा माणूस ज्या वेळेला चोरी करायला जातो त्यावेळेला पहिले चारही बाजूला पाहतो. खरं आहे की खोटं आहे माऊली? काय खात्री करतो तो? चारही बाजूला पाहून कसली खात्री करतो? मला कोणी पाहत तर नाही ना. बरोबर आहे की नाही? पाप कर्म करणारा माणूस, वाईट वागणारा, वाईट जगणारा माणूस, अधर्म करणारा माणूस पहिले चारही बाजूला पाहतोय आणि खात्री करून घेतोय मला कोणी पाहत तर नाही ना. आणि ज्या वेळेला त्याची खात्री होते मला कोणीच पाहत नाही, त्यावेळेला तो ती कर्म करण्यासाठी पुढे येतो, कर्म करायला लागतो. माझ्या अंतरामध्ये आत्मा आहे, देव आहे. जरी बाहेर मला व्यक्तिशः कोणीही पाहत नसेल तरी तो देव मला पाहतोय याचं स्मरण जर आम्ही ठेवलं तर वाईट कर्म घडतील, चुकीची कर्म घडतील, चुकीची कर्म घडतील. मग ज्याने देव शोधला, देव पाहिला, ज्याने ज्याला देवाचा प्रत्यय आला, प्रचिती आली, बरं का, आणि त्याचं स्मरण ठेवून जो कर्म करायला लागला तो मुक्त आहे. का मुक्त आहे? तो वासनेने बांधलेला नाही, तो विषयांनी बांधलेला नाही, तो अज्ञानाने बांधलेला नाही, तो अंधश्रद्धेने बांधलेला नाही, तो नको त्या विचारांनी बांधलेला नाही. म्हणून तो मुक्त आहे. आणि म्हणून तो मुक्त आहे. आम्हाला मुक्त राहून कर्म करायचे आहेत, मुक्त राहून कर्म करायचे आहेत आम्हाला, बरं का. आम्हाला चांगलं जगायचंय, चांगलं वागायचं आहे. पहिले आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, मुक्तीसाठी जर प्रत्येक जण प्रयत्न करतोय, निवृत्त, ज्ञान, सोपान आणि मग मुक्त म्हटलेलं आहे. आम्हाला पहिले निवृत्त होता येत आहे का ते बघा. काय त्या विषयातून, त्या विचारातून निवृत्त होत आलं पाहिजे. मायेच्या जाळातून निवृत्त होत आलं पाहिजे. अंधश्रद्धेतून निवृत्त होत आलं पाहिजे. अज्ञानातून निवृत्त होत आलं पाहिजे. त्यांनी स्पर्शही आम्हाला करता कामा नाही, वाईट विचारांनी स्पर्शही करता कामा नाही. तर आमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग होईल ना. आमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग कधी होईल? तुम्ही चिकार हुशार आहात, भरपूर हुशार आहात, तुम्ही भरपूर ज्ञान आहे तुम्हाला, पण ती हुशारी जर तुम्ही तुमच्यासाठी, हितासाठी जर वापरत नसाल, दुसऱ्याला फसवण्यासाठी जर वापरताय, तर तुमच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला काय करत? तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला खूप कळतंय, तुम्ही खूप हुशार आहात, पण अधर्म करण्यासाठी, इतरांना लुबाडण्यासाठी जर तुम्ही त्या हुशारीचा वापर करत असाल तर त्याचा उपयोग हितासाठी तुम्ही जर करत नसाल तर त्याचा उपयोग काय तुम्हाला? म्हणून निवृत्त व्हा त्या गोष्टींपासून ज्या गोष्टी आम्हाला अधर्माकडे वाटचाल करायला लावतात. मग आमच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला होईल, तेव्हा देवाचं ज्ञान आम्हाला होईल. ज्ञानदेव, तेव्हा देवाचं ज्ञान आम्हाला होईल. आणि देवाचं ज्ञान आम्हाला तारतंय. मग सोपा आहे ना मुक्तीचा मार्ग. मग मुक्तीचा मार्ग सोपा आहे ना. आम्ही काय करतोय माऊली माहितीये का? ज्ञानी म्हणून मिरवत असतोय, कर्माचा विचार करत नाही, कर्माकडे लक्ष देत नाही. आम्ही पंडित म्हणून मिरवत असतो, आम्हाला खूप कळतंय कर्म काय आहेत, विचार काय आहेत,
जगणं वागणं काय आहे? आम्हाला कोणीतरी मोठं बोलावं, कोणीतरी म्हणजे सलोखता मिळावी, लोकांनी फक्त आम्हाला मोठं बोललं पाहिजे बस. आम्ही काहीतरी असं वेगळ्या प्रकारे काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे, लोकांनी सगळ्यांच्या नजर आमच्याकडे आकर्षित झाल्या पाहिजे. लौकिकतेसाठी सगळं चालू आहे माऊली, लौकिकतेसाठी. आणि लौकिकता ही तुम्हाला मुक्त होऊ देणार नाही, तर कधीच नाही. लौकिकता जी आहे ती तुम्हाला कधीच मुक्त होऊ देणार नाही माऊली. ती अभिमान जागृत करते, अहंकार जागृत करते, मी चांगला आहे तो वाईट आहे, मत्सर जागृत करते, मला सगळं कळते त्याला काही कळत नाही, तिरस्कार जागृत करते. त्या ठिकाणी त्या प्रकारे तो कर्म करायला लागतो. मी सगळ्यात वेगळा आहे, सगळे माझ्यापेक्षा वेगळे आहेत, हा विचार, हा विषय त्याच्या ठिकाणी निर्माण होतोय. म्हणून लौकिकतेसाठी करू नका. पहिला विषय असा आहे, परमार्थ हा मुरवण्याचा आहे, मिरवण्याचा नाही. आज समाजामध्ये जर सर्वत्र पाहायला गेलं तर मिरवणं का मुरवणं, माणूस विशेष महत्व कशाला देतो? मुरवायच्या परमार्थाला की मिरवायच्या परमार्थाला? माणसाला आनंद कशात वाटतो, मुरवायच्या परमार्थामध्ये की मिरवायच्या परमार्थामध्ये? मनोरंजन जिथे असेल तिथे माणूस तल्लीन होऊन जातो, त्याला असं वाटतंय कधी संपेलच नाही तर बरं आहे. जिथे उद्धाराचा मार्ग आहे ना, जिथे प्रत्यक्षात क्रिया आहे, प्रॅक्टिकली कर्म ज्या ठिकाणी करावी लागतात त्या ठिकाणी माणसाला कंटाळा येतो, आळस येतो, त्या ठिकाणी माणसाचं विशेष लक्ष जात नाही. आणि म्हणून आम्ही पहिला विचार केला पाहिजे, जर मुक्त जर व्हायचं आहे तर आम्ही बांधलोय कशात? आम्ही बद्ध आहोत. मी बांधलेला आहे मायेमध्ये, विचारामध्ये. अजूनही जर मी एखाद्याला हात दाखवत असू आणि त्याला जर आम्ही भविष्य विचारत असू, जो रस्त्यावर फिरतोय, हे महत्वाचं आहे. कोणाला हात दाखवतोय आम्ही? जो रस्त्याच्या बाजूला बसलेला आहे, जो रस्त्यावर फिरतोय, ज्याच्या स्वतःच्या हातात काय लिहिलंय ते स्वतःला कळत नाही, त्याला जर आजही आम्ही हात दाखवून जर आमचं भविष्य विचारत असू तर आम्ही अज्ञानाधीन आहोत. घरात आमच्याच एखादी आजी बिचारी सकाळपासून चहा करते आणि तिला आम्ही ऐकवतोय, म्हातारपणात काय हवा खाव धरले, उजडले कुठे नाही उजडलं की लगेच चहा लागतो तुम्हाला, जरा धीर तर धरा. आणि त्याच वेळेला जर त्याच रस्त्यातून जर एखादा कोणी जात असेल वेगळ्या प्रकारच्या ड्रेसचा आणि वेगळ्या प्रकारचं काहीतरी, त्याला बाबा म्हणून आम्ही घरात बोलून घेतो, चहा काय नाश्ता देतोय त्याला. पण तो नाश्ता करत असताना त्याच घरातला म्हातारा आजोबा सकाळपासून भूक करतोय, म्हणे मला काहीतरी द्या रे, मला अजून एक चमचाभर नाश्ता नाही मिळाला. अज्ञान कशाला म्हणतात, अंधश्रद्धा कशाला म्हणतात? आणि ह्या सगळ्या आमच्या बद्ध अवस्थेला कारणीभूत आहे. बांधलेले आहोत आम्ही माऊली. आणि जोपर्यंत माणूस बांधलेला आहे ना, तोपर्यंत स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी करतो. परत एकदा ऐका, तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर कधी कराल? जेव्हा स्वतंत्र असाल तेव्हा. आणि ती स्वतंत्रता जगद्गुरु तुकोबांनी तुम्हाला दिलेली आहे, माऊलींनी तुम्हाला दिलेली आहे, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी दिलेली आहे. तुम्ही गुलाम होऊन राहू नका, ते आवडतही नाही संतांना. घरातली देवपूजा तुम्ही करता ना, रोज दिवा तुमच्या घरात कोण लावताय? का शेजाऱ्यांना बोलवताय, कोणाला तरी एखाद्या पुरोहिताला बोलवताय दिवा लावायला? अगरबत्ती दाखवायला कोण? तुम्हीच आहात ना. देवाला हार घालायला कोण? देवाला गंध अक्षता व्हायला कोण? इतर वेळेला जर काही पूजा असेल तुमच्या घरामध्ये, ग्रंथ वाचन करायला, त्याची पूजा करायला कोण? आपणच ना. समजतंय ना? तो अधिकार तुम्हाला दिलाय ना देवाने. मग तेव्हा पूजा केलेली चालते. गणपती बाप्पाची स्थापना करताना का चालत नाही तुम्ही केलेली पूजा? तिथे वेगळं काय करतोय आपण? उलट अर्थी तुम्ही स्वतः जर करायला घेतली तर तुम्ही 1-2 तास मस्त निवांतपणे करू शकता माऊली. हे काय 5 मिनिटात आलं, खाली अक्षता टाकल्या, वरती काय नाणं ठेवलं, आरती झाली, चालला. कमीत कमी 1000 ते 1500. आणि मी स्वतः बघितलेले म्हणून बोलतो, मी काही कोणी सांगोवांगे नाही बोलत. कमीत कमी 1000 ते 1500 रुपये घेऊन सहज निघून जातो. मला पैशांविषयी काही बोलायचं नाही, त्याच्या दक्षिणेविषयी मला काही बोलायचं नाही. तुम्हाला जर तो अधिकार तुकोबांनी दिलेला आहे, माऊलींनी दिलेला आहे, संतांनी जर तो अधिकार, प्रत्यक्ष देवाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे,
प्रत्यक्ष देवाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. जर इतर वेळेला आम्ही आमच्या घरात दिवा लावलेला चालतो, जर इतर वेळेला आम्ही आमच्या देवाला अगरबत्ती दाखवलेली चालते, जर इतर वेळेला आम्ही अक्षता हळद कुंकू देवाला आम्ही वाहिलेली चालतात, इतर वेळची पूजा आम्ही केलेली जर चालते, तर मग गणपतीची स्थापना करत असताना, गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करत असताना आम्ही केलेली का चालणार नाही बरं देवाला? आता जर तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. बाहेरून जर कोणी पाहुणा तुमच्या घरी आला तर त्या पाहुण्याला तुम्ही जर पाणी दिलं तर आनंद वाटेल, की तुमच्या नोकरा करून जर पाणी दिलं तर त्याला आनंद वाटेल? सांगा मला. ज्या वेळेला तुमचा नोकर पाणी घेऊन जातो ना, त्यावेळेला तेवढा प्रेम, तेवढी आपुलकी वाटत नाही. जेव्हा तुम्ही पाणी घेऊन जाताना त्यावेळेला त्याच्याही मनामध्ये एक आदर निर्माण होतो. अरे हा स्वतः पाणी घेऊन आला बरं का, ताईने मला स्वतः पाणी दिलं, आईने मला स्वतः पाणी दिलं, दादाने मला स्वतः पाणी दिलं. काय समजतंय ना? त्याचा आदरातिथ्य, त्याचा पाहुणचार जर तुम्ही स्वतः केला तर किती आनंद वाटेल. हे नोकरच आहेत ना, बाकी कोण आहेत? फक्त विषय काय माहितीये का? आम्हाला तुकोबांचे विचार लवकर स्पर्श करत नाही, बाकीचे लगेच. कारण तुकोबांचे विचार असे आहेत की तुम्ही कर्म करा, कर्म करणं हा तुमचा धर्म आहे, हा तुकोबांचा विचार आहे. माऊली परत एकदा ऐका. तुम्ही जे स्वतः जगून इतरांना जगण्याचा विचार जो करताय ना, हा तुमचा धर्म आहे. जगाला प्रेम अर्पण करताय ना, हा धर्म आहे, साने गुरुजी म्हणतायत. हे तुकोबांचे विचार आहेत. मरणोत्तर आता जी गाय आम्ही दान देऊ, मग आमचे जे गेले ते तिच्या शेपेला धरून मग चांगल्या गतीला जातील, हे पुराण आम्हाला शिकवत आहे. पण तुकोबा आता आम्हाला शिकवत आहेत त्या गायीची, गोमातेची सेवा आता करा. काय बरेच असे विषय आहेत माऊली, बरेच असे विचार आहेत की त्या ठिकाणी आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करायला पाहिजे. अजूनही जर नको तर विचार आम्हाला स्पर्श करत असेल तर आम्ही अज्ञानी आहोत ना माऊली. मला सांगा, घराचे दरवाजे कधी दरवाजावर जाऊन आदळलेत का? घराची खिडकी कधी खिडकीवर जाऊन आदळले का? माणूस नसताना घरातल्या भांड्यांचा कधी आवाज झालाय का? तुम्ही जशा ठेवाल तशा वाटा महिनाभरातून पाहायला जा, तिथेच तुम्हाला पाहायला मिळतील. त्या वाट्यात ती ग्लास, ते तांबे, ते चमचे जिथे तुम्ही ठेवाल त्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. समजते ना तुम्हाला? जेव्हा माणूस घरामध्ये प्रवेश करतोय तेव्हा ते घर अशांत होते. दरवाजे खिडक्या वाजायला कधी लागतात? जेव्हा नवरा नवरी म्हणजे पती पत्नीची ज्या वेळेला काहीतरी भांडण होते, भांड्याला भांडा इथं लागला की तिकडे भांड्याला भांडा लागायला सुरुवात होते. आमच्यामध्ये वाद झाला की मग खिडक्या वाजायला लागतात, दरवाजे खिलखिले होतात. आमच्यामध्ये वाद झाला की मग घरातली भांडी जागा सोडतात, कुठेही पडलेली असतात. मग खरी शांती कोणाची करायला पाहिजे? तुकोबांनी तीच शांती केली माणसाची. समाज प्रबोधन केलं, समाजामध्ये जनजागृती केली. समाजामध्ये जनजागृती करणं आता इथेही शांतिकर्मच चालू आहे. हे काय आहे? प्रवचन, कीर्तन, भगवंताचं भजन, देवपूजा, शांतिकर्मच आहे. तुमच्या मनातले ग्रह जर अशांत असतील तर तुम्ही बाहेरच्या कितीही ग्रहांची शांती करा. तुमचं मन जर अशांत असेल तर तुम्ही कितीही कुठल्याही प्रकारची पूजा घाला, परिवर्तन होणार नाही, त्याचं फळही तुम्हाला मिळणार नाही. कारण परमार्थामध्ये परिस्थितीपेक्षा मनस्थितीला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे बरं का. मनस्थितीला खूप महत्व आहे. मनाला मोकळं करायचंय. आजही निवांत बसा. अज्ञान आहे का बरं माझ्याकडे? आजही जर मांजर बघितल्यानंतर मी 5 पावलं मागे येत असेल, काय म्हणतात त्याला? अंधश्रद्धाच ना. माणूस मांजरीला कितीतरी वेळा आडवा जातो, पण मांजर कधी 5 पावलं मागे जाताना बघितले? उलट माणूस दिसल्यावर 4 पावलं वेगाने पुढे टाकते. का? कधी काय उचलेल ना फेकेल माहित होणार नाही. माणसं एवढी रडतात. कुत्री कधी आलेत का टेन्शन मध्ये? माणसं एवढी रडतात, कुत्री कधी आल्यात टेन्शन मध्ये? माणसं कुत्र्यासारखी भुंकतात. कुत्री कधी विचार करतात का त्या गोष्टीचा? मुंगूस आडवा गेला की म्हणे चांगला दिवस आहे बरं का आज. कशात अडकलोय आम्ही? कुठल्या गोष्टीचा विचार करतोय?
हे अज्ञान. मला महत्वाचं काय सांगायचंय, तुम्हाला जर मुक्त व्हायचंय, तुम्हाला जर मोक्ष पाहिजे, तुम्हाला जर मुक्ती पाहिजे, तर पहिले विचार करा आम्ही बांधलोय कशात. ह्या गोष्टींच्यात बांधलेलो आहोत, ह्या गोष्टींच्यात बांधलेलो आहोत. आम्हाला आमच्या घरातल्या चालत्या बोलत्या देवांमध्ये देव दिसत नाही, बाकी सर्वत्र देव दिसतो. सर्वत्र देव दिसतो ही श्रद्धा आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे. पण घरातल्यांच्यात देव दिसत नाही, हे दुर्भाग्य आहे. काय तीर्थाचा देव आम्हाला दिसतो, मंदिरातला देव आम्हाला दिसतो, आमच्या गावाच्या शिवेवरचा देव आम्हाला दिसतो, आमच्या बांधावरचा देव आम्हाला दिसतो, आमच्या शेतावरचा देव आम्हाला दिसतो. इतरांच्या देव पण आम्हाला दिसतात. काय मौली, इतरांचे देवही आम्हाला दिसतात. ठीक आहे ना, त्यांची सेवा आम्ही केली पाहिजे, त्यांचं स्मरण आम्ही केलं पाहिजे, त्यांचं वेळेवर जे काय असेल ती सेवा आमच्याकडून घडली पाहिजे. श्रद्धा आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे. का जाऊ नये आम्ही तीर्थक्षेत्राला? पण घरातल्या देवांना दुखवून जर जात असू तर तिथे गेलेला देवही म्हणतोय यायची गरज नव्हती तुला. का जाऊ नये आम्ही मंदिरात? पण घरातल्या देवांना नैवेद्य न अर्पण करता त्यांना जर जे असेल ते बिना चहा आणि बिना नाश्त्याचा ठेवून जर आम्ही मंदिरात जात असू तर तो मंदिरातला देवही बोलतो, अरे खऱ्या चालत्या बोलत्या देवांना उपवाशी ठेवून तू इथं आलाय, मी काय नैवेद्य स्वीकारणार, मी काय नैवेद्य स्वीकारणार तुझा. जगणं वागणं कळलं पाहिजे आम्हाला. सोपं आहे हो, अतिशय सोपं आहे. आम्ही जिथे आहोत ना तिथे सुखी आहोत, समाधानी आहोत. भगवंताने आम्हाला जन्माला घालतानाच त्या पद्धतीने जन्माला घातलंय. आयुष्यभर संपणार नाही एवढं सगळं दिलेलं आहे. मनात वांछिले पूर्व संचित केले, पण तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक प्रारब्ध संचित एवढं दिलंय, आयुष्यभर संपणार नाही. मागावं का लागलं, रडावं का लागलं, दुःख का आलं, त्याला कारण आमची कर्म. म्हणून कर्माचा विचार करा. कर्म म्हणजेच भक्ती आहे. तुम्ही जी कर्म करताय त्यालाच भक्ती म्हणतात. आमचं जे जगणं वागणं आहे त्यालाच परमार्थ म्हणतात, त्यालाच परमार्थ म्हणतात. याच्या व्यतिरिक्त संतांनी दुसरा कुठला परमार्थ शिकवला नाही. तुमचं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे. तुमचं कर्म, तुमचं आचरण म्हणजेच भक्ती आहे. कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये असे जगा, असे वागा की समोरच्याच्या मुखातून तुमच्यासाठी आलं पाहिजे, देवासारखा जाऊन आलात. आमच्यासाठी देव माणूस आहे हा काय, कधीतरी ऐकायला मिळालं पाहिजे. जीवनाचं सार्थक झालं त्याच दिवशी समजा. आमच्या जगण्या वागण्याने जर समोरच्याच्या चेहऱ्यावर जर आम्हाला आनंद पाहायला मिळत असेल, सुख पाहायला मिळत असेल, तर तेच आशीर्वाद आम्हाला पुण्य कर्म करण्यासाठी प्रेरित करत असतात. तेच आशीर्वाद आम्हाला जगण्या वागण्यासाठी सामर्थ्य देत असतात. अज्ञानाने बांधलेलो आहोत, अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, मायेने बांधलेलो आहोत. किती माणसाने आसक्त असावं, प्रेम जीव किती असावा, आसक्त किती असावं. स्वतःच्या जीवाचा विचार न करता बर्बाद होण्यापर्यंत मायेच्या अधीन माणसाने किती असावं. हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. काय बरं, काही गोष्टी अशा तुम्ही चिंता केली, टेन्शन केलं, विचार केला तरी होणारच आहे, काही नाही केला तरी होणारच आहे. संसार कोणाचा थांबलाय? एखादी बाई गेली, एखादा पुरुष गेला म्हणून त्यांचा संसार आता झाला, थांबला गेला काय? फक्त आमचा भ्रम आहे. आम्ही आहे तोपर्यंत, मी आहे तोपर्यंत सगळं चाललंय. उद्या जर मी निघून गेलो, असे कितीतरी म्हणणारे गेले, सगळ्यांचं व्यवस्थित चाललंय. घर माझं, दार माझं, शेतीवाडी, पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, मुलं बाल, भाऊ बहीण, आई वडील, मुलं, नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, मित्र परिवार, कुटुंबदार, समाज, गावकरी, ग्रामस्थ, सगळ्यांसाठी सगळं काही करायचं आहे. पण सगळं काही करत असताना एक दिवस स्मरणात ठेवायचं आहे की एक दिवस मला जायचं आहे. अखंड स्मरणात ठेवायचं आहे, एक दिवस मला जायचं आहे. हे सगळं जागेवर राहणार आहे माऊली. यापैकी काय येते आपल्या बरोबर? मरणोत्तरच्या प्रवासात काय आहे? मागच्या वर्षी आजच्या दिवसाला बाबा गेले, बाबांनी काय बरोबर घेऊन गेले बरं? अनेक माणसं जात आहेत ना आपल्या बरोबर माऊली. आपल्या डोळ्यासमोर अनेक माणसं जात आहेत ना. आता आम्ही जे शर्ट घालतोय, आता आम्ही जे कुर्ते घालतोय, आता आम्ही जे पॅन्ट घालतोय त्याला खिसे आहेत. पण मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला जे वस्त्र आहे त्याला खिसा आहेत. कफन को जब नाही होती. किती पण श्रीमंत माणूस असू द्या, त्याच्या कफनाला खिसा नाही. आहे का खिसा? देतात का काय त्याच्या बरोबर?
नोट नाही, शिक्का, ठोकळा. नोट नाही कपाळाला लावायला, ठोकळाच. भले असेल तो नोटावाला, पण नोट नाही, ठोकळा. सोन्याचं मडकं नाही, मडकं मातीचंच मडकं. म्हणून माणसाने जमिनीवर राहून कर्म करावी, मातीला विसरू नये. जे मातीला विसरले, जे जमिनीला विसरले ना, त्यांचं नाव पण शिल्लक राहिलं नाही. जमिनीवर पाहिजे माणूस. अरे आपण मोठं व्हावं खूप. जो क्षेत्र आपण निवडलं असेल ना माऊली, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं तुम्ही. ज्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्र असेल मोठे व्हा, सामाजिक क्षेत्र असेल मोठे व्हा, कला क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, जिथे तुम्ही असाल, जे क्षेत्र निवडलं असेल, आध्यात्मिक क्षेत्र, खूप मोठे व्हा तुम्ही, खूप मोठे व्हा. पण कितीही मोठे झालात तरी ज्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मोठे झालात ना, ज्या जमिनीला स्पर्श करून, ज्या भूमीला स्पर्श करून तुम्ही मोठे झालात ना दादा, त्या जमिनीला विसरू नका. ज्यांच्या आशीर्वादामध्ये तुम्ही मोठे झालात, त्या आशीर्वादामुळे तुम्ही मोठे झालात, त्या तुमच्या गुरुस्थानी असलेल्या अनेक माणसांना विसरू नका, अनेकांना विसरू नका. आणि ज्या वेळेला विसरताय ना, त्यावेळेला मग तुमची अधोगतीची मार्गक्रमण होत असते, अधोगतीकडे तुमचा मार्ग सुरू होत असतो. प्रगती करायची असेल ना, त्यांची प्रगती झाली जे खूप मोठे झाले, पण हातच जोडत राहिले शेवटपर्यंत, नम्रतेने कार्य करत राहिले, नम्रतेने कार्य करत राहिले. असे कितीतरी व्यक्ती, अशा कितीतरी आदर्श व्यक्ती या ठिकाणी झाल्या, होऊन गेल्या आहेत. समाजामध्ये कार्य करत असताना माऊली सहज अशा समोर दिसत नाहीत काही, पण समाज कार्य करत असताना त्यांचं कार्य आम्हाला पाहायला मिळतंय, कार्य पाहायला मिळतंय, कर्माने, कार्याने त्यांना आम्हाला पाहायला मिळतात ते. आणि त्यांचा विचार आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतो, पाहायला मिळतोय. आता एक साधं उदाहरण आहे महिलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, सिंधुताई सकपाळ माई याच देशामध्ये होऊन गेल्या ना, महाराष्ट्रातच आपल्या होऊन गेल्या की नाही, महाराष्ट्रातच कार्य केलं, याच देशात कार्य केलं ना, बरोबर आहे ना. घरातून काढल्या, त्यांना हाकलून दिल्या. चुकीचा निर्णय आपल्यासारखा जर केला असता तर सिंधुताई सकपाळ कोण होत्या हे आपल्याला कळलंही नसतं, माहिती झालं नसतं, आपल्यापर्यंत पोहोचल्याही नसत्या. ऐका, संघर्ष असतो माऊली प्रत्येकाच्या जीवनामध्ये, कष्ट, त्रास, दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतंय. किती असावं अशा व्यक्तींकडे पहा, आणि ते कसं सहन करावं अशा व्यक्तींकडे पहा माऊली. एक दोन दिवस खायला काही नाही, घराच्या बाहेर पडल्यानंतर भूक लागलेली आहे, भुकेने व्याकुळ झालेली आहेत माई, काय खावं कळत नाही, काय खाणार, सगळे रस्ते बंद झालेले आहेत. आणि आपल्या समाजामध्ये आपल्याकडे एक प्रथा आहे, मुलगी दिली तिकडे मेली, बरं का. तिकडे जावं, इकडे जावं, कोणाकडे जावं, कोणाकडे दाद मागावी, बरं असं काही विचार करून बाहेर काढलेले आहेत की तो विचार ज्यांना ज्यांना माहित होता ते द्वेषाने, तिरस्कारानेच पाहायचे. काय ज्या वेळेला एका गावाच्या जवळ गेल्या, त्यावेळेला त्या गावातून प्रेत यात्रा चालली होती. अंतिम संस्कारासाठी एका शरीराला, त्या मढ्याला घेऊन चालले होते. निरीक्षण करायला लागले माई. तिथे काहीतरी 1-1.5 रुपया मिळाला, ठोकळा. पूर्वी लोक अशी चिल्लर वगैरे उडवायची, अशा प्रकारे काहीतरी असेल, काय असो. तो पदराला खोचला. त्या जळणाऱ्या त्या चित्याचं तिकडे निरीक्षण करतायत, चितेचं. सगळी माणसं ज्या वेळेला निघून गेली त्यावेळेला असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जे शीत टाकलं जात आहे ना, जे, बरं का, ते घेतलं. काही पीठ तिथे होतं, काही, प्रत्येकाची ती क्रिया वेगवेगळी असते. त्या मडक्यामध्ये असलेलं पाणी घेतलं, फुटलेला मडका, त्याच्या थोड्याशा खापरामध्ये पाणी राहिलं होतं, ते पिठामध्ये टाकलं, त्या मडक्याच्याच खापरामध्ये ते पीठ कालवलं आणि चितेच्या अग्नीवर ती भाकर भाजून माईंनी खाल्ली. संघर्ष किती असावा माणसाच्या जीवनामध्ये. पुढे रस्त्यावर बसून, रस्त्याच्या बाजूला बसून माई मागायला लागल्या, बरं का. पण येईल त्या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या, येईल त्या संकटाला, येईल त्या दुःखाला सामोऱ्या गेल्या, तेवढ्याच धीट मनाने, तेवढ्याच संयमाने आणि तेवढ्याच सद्बुद्धीने, चांगल्या विचाराने सामोऱ्या गेल्या. वाईट विचार कधी स्पर्श केला नाही, कधी स्पर्श केला नाही.
ज्या मायमौलीला घरात राहून दिलं नाही, मुलांची माया अनुभवी दिली नाही, आईची माया काय असते त्या ठिकाणी ते पाहू दिलं नाही. आज हजारो अनाथ मुलांची माय झाली, हजारो अनाथ मुलांची. आणि प्रत्येक महिलेने खऱ्या अर्थानं आदर्श घ्यावा असे आदर्शयुक्त जीवन माई जगल्या. हा एक उदाहरण झाला माऊली. असे कितीतरी उदाहरण आहेत. आजही कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूला, आजही कितीतरी स्त्रिया पुरुष कितीतरी समाज कार्य करतायत. समाजामध्ये कार्य करत असताना जेणेकरून चांगलं जगता येईल, चांगलं वागता येईल याचा विचार करतायत. जरा आदर्श घ्या त्यांचा. जो माणूस आपण स्वतः आनंदी होता होता इतरांनाही आनंद देतो ना, त्याच्या आनंदात कधीही कमतरता पडत नाही, त्याच्या समाधानात कधीही कमतरता पडत नाही. बरं का? मन उदार ठेवा, उदार ठेवा. मन स्थिर ठेवा आणि आपल्या बुद्धीचा वापर आपण करा. खऱ्या देवाची पूजा घडल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या देवाची पूजा घडल्याशिवाय राहणार. आज ज्यांच्या